असली घाण आयदेवाडी तुमच्या मित्रांनी केली असती तर तुम्ही काय केलं असतं सर? आता आम्हाला लागलेल्या भुका त्यात प्रवासानं सगळीच वैतागलेली. वेळेला केळं आणि न्यारेला वडापाव. खरं वडापावनं काय पोट भरतय तवा, म्हणून आम्ही युट्यूब वर बघून निघालो बजेट फ्रेंडली हॉटेल ओळखाय. मग रस्त गल्ल्या बोळ पार करत आम्ही आलो बगदादी रेस्टॉरंटला आणि आज जाऊन बिर्याणी घुमवली. आता आम्ही झालतो गच्च, त्यामुळे आता फिरायला काय अडचणच नव्हती, म्हणून डायरेक्ट गेलो गेटवे ऑफ इंडिया बघायला. मी इथं 8 ते 9 वर्षाच्या आधी फॅमिली सोबत आलतो आणि त्यावेळीच्या माझ्या आठवणी इथं आल्यावर ताज्या झाल्या, म्हणून लगेच मम्मीला व्हिडिओ कॉल केला. आता मुंबईला आलोय म्हणल्यावर बीच वर नाही जाऊन कसं चालेल साहेबा? मग काय 2 टॅक्स्या कुळायचा का काय? एकाच टॅक्सीत 6 जण गेलो. पाण्यात जायची तर लई इच्छा होती, खरं कपडेच नेली नव्हती. मग बारक्या पोरासनी खेळत्याला बघूनच खुश झालो. मुझसे शादी करेगी या नहीं करेगी, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ. क्या कहा तूने, मैं बेरोजगार हूँ? आता परतीचं नियोजन लावूया म्हणलं आणि 10:30चं तिकीट बुक करून मरीन ड्राईव्हवर गेलो. मुंबईमध्ये आल्यावर मुंबई प्रत्येकाला काय ना काय तर शिकवत्याच. इथं येऊन आमची मैत्री अजून घट्ट झाली. मग मस्तपैकी सनसेट बघून शेवटी आपली आवडती पोज. आणि आता आम्ही निघालो स्टेशनवर आणि लढतर आली अंगलट. सुमित भाईंना 24 ताशी घड्याळ काला नाही आणि आमची 10:30ची नाही 8:30ची ट्रेन होती, ती गेली आणि सगळ्यांच्या अकाउंटवर मिळून 50 रुपये राहिलेले. खरं नशिबानं आपला मोठ्या मनाचा मित्र परिवार असल्यामुळे आमच्या एका मित्रांना आम्हाला पैसे पाठवले. आता तुम्ही पण मोठ्या मनानं व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. चला आता काय निवांतच.